आज आपण आलो आहोत पुण्याच्या पहिल्या सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला, म्हणजेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती। 1892 साली प्लेगच्या साथीने पुणे हादरलं होतं। त्यावेळी लोकांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी हा गणपती सार्वजनिक पद्धतीने बसवला। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे राजवैद्य होते, अध्यात्मवादी विचारांचे होते आणि समाजाला दिशा देणाऱ्या विचारधारेचे होते। त्यांचा हा गणपती फक्त धार्मिक पूजेसाठी नव्हता, तर इंग्रजांच्या विरुद्ध स्वराज्याच्या विचारांना चालना देण्यासाठी होता। म्हणूनच या गणपतीला पुण्याच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं श्रेय जातं। भाऊसाहेब रंगारींच्या हस्ते तयार केलेली पहिली मूर्ती सिंहावर आरूढ झालेल्या गणपतीची होती, जी आजही त्याची खास ओळख आहे। आज भाऊसाहेब रंगारी गणपती म्हणजे पुण्याच्या इतिहासाचं, समाजकार्याचं आणि देशभक्तीचं प्रतीक आहे। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला नंतर मोठं स्वरूप प्राप्त करून दिलं, पण सुरुवात झाली ती भाऊसाहेब रंगारी यांच्यापासून। या गणपतीला आमचा मानाचा मुजरा। देवी शारदेसोबत गजानन विराजमान कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का? माहित असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। बोला गणपती बाप्पा मोरया।